महेश गायकवाडांना धमकीचं पत्र। महेश गायकवाड यांना थेट जेलमधून धमकी मिळाली का? गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातील फिर्यादी माजी नगरसेवक महेश गायकवाड हे अंगावर 6 गोळ्या झेलून सुदैवाने जनतेच्या आशीर्वादाने वाचले आहेत। यांना अंबरनाथ MIDC येथील आनंदनगर येथील सामूहिक विवाह सोहळ्यात एका कार्यक्रमात एका तरुणाने बंद लिफाफ्यात हे निनावी पत्र दिलंय। पत्रात तुझा बाबा सिद्दीकी करू तू गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलगा वैभव यांच्या मागे लागू नकोस अशी धमकीही देण्यात आली आहे। या प्रकरणात महेश गायकवाड यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा तपास आता पोलीस करतायत। मात्र हे पत्र देणारा कोण होता, त्याचे पत्र कुठून आले, असे पत्र क्वालिटी कुठून येते याचा तपास आता स्थानिक पोलिसांनी करावा। त्यासोबतच आपल्या केसचा तपास CBIने करावा अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे। बाबा सिद्दीकी केसमध्ये थातूर मातूर आरोपी पकडले असून गुन्हेगारांची मजल आता वाढत चालली आहे का, अशा धमक्या येऊ लागल्या तर गुन्हेगारांचे मनोबल नक्कीच वाढलेले दिसेल। मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिलेली। त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी। आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो, ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे। माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर 15 दिवस जेलमध्ये असतो आणि 15 दिवस जे हॉस्पिटल असतो। म्हणजे तो काय जेल, त्याला काय जेल काय, तो जेल जसे आरोपी लोक जेल करतात तशी तो जेल काढत नाही। त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे, अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे मग माणूस असा मजा करणारच। आणि वैभव गायकवाडला क्लीन चिट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी CBI मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये, जेणेकरून खरं तथ्य बाहेर येईल। कारण की CC फुटेजमध्ये पूर्णपणे कैद आहे। इशारे करताना गणपत गायकवाडला बोलवण्याचं काम वैभव गायकवाडने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपीला त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे। ते बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली। शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण।